राज्यातील रस्ते अपघातांबाबत एक दिलासादायक चित्र समोर आलंय। महाराष्ट्र परिवहन विभाग यांनी राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यात अपघात आणि मृत्यूंमध्ये तब्बल 8% घट नोंदवण्यात आली आहे। आकडेवारीनुसार 2025 मध्ये या कालावधीत 6209 अपघात, 2556 प्राणघातक अपघात आणि 2753 मृत्यू झाले होते। तर 2026 मध्ये ही संख्या अनुक्रमे 6113, 2362 आणि 2539 इतकी झाली। म्हणजेच 96 अपघात, 194 प्राणघातक अपघात आणि 214 मृत्यू कमी झाले आहेत। नाशिक, सिंधुदुर्ग, वाशिम, नागपूर, सोलापूर, नवी मुंबई आणि मुंबई शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे। ही घट रस्ते सुरक्षा उपाययोजनांचे यश मानली जात आहे। दरम्यान हेल्मेट आणि सीट बेल्टच्या अंमलबजावणीसाठी रडार आणि AI यंत्रणांचा वापर करण्यात येतोय। इंटरसेप्टर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून गेल्या 2 महिन्यात तब्बल 1,65,000हून अधिक विना हेल्मेट चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच सहप्रवाशांनी हेल्मेट न घातल्याने 22,000हून अधिक जणांवर दंड आकारण्यात आलाय। अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की वाहतुकीचे नियम पाळून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मुंबई।